मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला बाही जॉईन करण्यापासून ते फिटिंगपर्यंत या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये एकदम तुम्हाला माहिती देणार आहे। बाही कशा पद्धतीने जॉईन करायची आहे आणि आपण फिटिंग आपली कशा पद्धतीने आपली एकदम सरळ लाईनीमध्ये येईल हे सुद्धा तुम्हाला मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण खूप महत्त्वाच्या मी टिप्स तुम्हाला देणार आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे आपल्याला काय करायचं आहे, हे बाही सर्वात आधी कटिंगचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला सर्वांना माहीत सुद्धा आहे कटिंग कशा पद्धतीने आपण बाहीची करतो। आणि हे ही बाही आहे कटिंग केलेली बघा, हे अशा पद्धतीची अस्तरची बाही आहे। आणि बाही जोडण्याच्या आधी आपल्याला हे चेक करावं लागतं। हे हा पाठीचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे, ते खूप महत्त्वाचं असतं। ते अशा पद्धतीने आपल्याला आधी चेक करावं लागतं, हे दोन्ही सुद्धा एकदम समान आहेत का, हे अशा पद्धतीने हे सर्वात आधी चेक करावं लागतं, खूप महत्त्वाचं आहे। हे इकडच्या बाजूत सुद्धा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंचं चेक करावं लागतं, नंतरच आपण बाही जॉईन करतो, जेणेकरून फिटिंग करताना मागे पुढे होऊ नये इथे सुद्धा ह्याची आपण काळजी घ्यायची असते। हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने चेक करायचं आहे। आता आपण बाही जॉईन करून घेऊया। हे बाही आहे बघा ही काढलेली, हे अस्तर आहे, अस्तरची कटिंग केलेली बाही आहे, हे अस्तर आहे आणि हे ब्लाऊज पीसावरती आपण हे कटिंग केलेलं आहे। हे अशा पद्धतीने हे मी कटिंग करून घेतलेलं आहे। हे अशा पद्धतीने आपण उंच बाजू कटिंग करतो आणि ती पाठीच्या बाजूला येते, नेहमी लक्षात ठेवा। आणि थोडीशी खोलगट बाजू असते ती पुढच्या बाजूला येते, एवढं पण तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे। तर इथे काय करूया आपण, हे ही पुढची बाजू आहे, त्याला अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्या चारी सुद्धा बाजूंना, फक्त पुढच्या बाजूला पाठीमागचा बाजू मी बाजूला काढून घेते। हे पाठीमागची बाजू आहे ना, मी बाजूला करून घेते। हे ह्याच भागाला फक्त अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या, जेणेकरून तुमचं हे उलट सुलट होणार नाही याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची असते। हे अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे, हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे इथे सुद्धा ही मार्किंग आहे बघा, अशा पद्धतीने मार्किंग हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे। मी प्रत्येक सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते। आणि जर तुमची साधी बाही असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ठेवून बघायचं आहे। जर साधा ब्लाऊज वरती बाही तुम्ही जोडणार असाल तर अशाच पद्धतीने ठेवून तुम्ही जॉईन करत जा। तर आता इथे आपण काय करूया, हे ब्लाऊज पीस कटिंग केलेलं आहे बाही, हे अशा पद्धतीने एक समोरासमोर ठेवायचं आहे। फक्त हे ते सुद्धा चेक करायचं आहे कोणती उंच बाजू आहे आणि कोणती खोलगट बाजू आहे, हे सुद्धा इथे आपण चेक करायचं असतं। अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्या। आता इथे आपल्याला अस्तर सुद्धा अशाच पद्धतीने समोरासमोर ठेवायचं आहे। हे अशा पद्धतीने हे मार्किंग फक्त लक्षात ठेवायचं आहे। हे त्याच्या समोर सुद्धा हे अशा पद्धतीने हे मार्किंग ठेवायचं आहे, जेणेकरून ही जोडताना आपल्याला पुढच्या बाजूला लक्षात येण्यासाठी हे मार्किंग खूप महत्त्वाचं असतं। कधी कधी बाही पाठीमागच्या बाजूला सुद्धा पुढचा भाग जॉईन होतो, नवीन कडून तर होतच होतं, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने हे मार्किंग आधी सर्वात आधी करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची असते। हे अशा पद्धतीने अस्तरची बाही असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे सर्वात आधी। हे एकदम व्यवस्थित आणि सावकाशमध्ये। अशा पद्धतीने ही जॉईन करून घेतली। आणि महत्त्वाचं म्हणजे अर्धा इंच शिलाईमध्ये तुम्ही पकडत जा। अस्तरची बाही आपण 1 इंच वाढवतो, इकडच्या बाजूला अर्धा इंच गेलं पाहिजे शिलाईमध्ये आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण बाही काढतानाच काढतो। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला। आणि साधी बाही जर तुम्हाला काढायची असेल तर आपण त्याच्यामध्ये पुढच्या बाजूला 1 इंचाची पट्टी आपण ती फोल्ड करत असतो, त्याच्यामध्ये आपण 1-1.5 इंच आपण ती काढत असतो, इकडे वरती आपण अर्धा इंच जात असतं शिलाईमध्ये आणि खालच्या बाजूला 1 इंच म्हणजे आपण ती पट्टी फोल्ड करतो, त्याच्यासाठी आपल्याला ते 1 इंच लागतं। त्याच्यामुळे साधी बाही काढताना आपण 1.5 इंच काढतो, तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल। त्याच्यामुळे इथे सिलाई करताना तुम्ही नेहमी अर्धा इंच घ्यायचं आहे, कारण की ही अस्तरची बाही आपण 1 इंच वाढून घेतो अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने हे इथे दाबटीप सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि पलटी सुद्धा करू शकता, नाहीतर डायरेक्टली जर जमत असेल तुम्हाला पलटी करायला तर डायरेक्टली सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही ते पलटी करू शकता। फक्त हे पूर्ण अस्तर आपलं आतल्या बाजूला गेलं पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा। हे अशा पद्धतीने
हे पहा, हे पूर्ण अस्तर आतल्या बाजूला गेलेलं आहे बघा, वरती अजिबात सुद्धा अस्तर राहिलेलं नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला हे व्यवस्थित, हे पहा हे झालं आपलं पूर्ण शिलाई करून. आता इकडच्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतलं. आता हा शिल्लक राहिलेला सर्व कपडा साईडचा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने. आणि कधी पण हे पहा अशा पद्धतीने बाही ठेवून घ्या एकावरती एक. हे पहा मी पुन्हा सांगते, हे पहा अशा पद्धतीने बाही ठेवा एकावरती एक अशा पद्धतीने. आणि मध्यवरती मार्किंग करून घ्या, जेणेकरून जोडताना आपण तिथे मधूनच जोडतो बाही. फक्त हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने तिथे एक कट मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, किंवा तिथे एक मार्किंग करून ठेवा, जेणेकरून तुमच्यासुद्धा ते लक्षात यायला हवं. आता हे झालं आपलं. ही सुद्धा बाही मी अशाच पद्धतीने जॉईन करणार आहे. दोन्ही सुद्धा बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित तयार झाल्या. आणि हे पहा इथे बाजूला मार्किंग सुद्धा आहे आपलं, ते बाजू आपल्या पुढच्या बाजूला येणार. एवढं फक्त इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि मध्य आहे ना, तिथे तुम्ही कट मारायला विसरू नका. फक्त बाही जॉईन करताना आपण तिथूनच जोडतो. हे पहा हा ब्लाऊज आहे पूर्ण. हा मी कटोरी जॉईन करून घेतलेली आहे. मी ह्याचं शोल्डरसुद्धा इथे जॉईन करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं जॉईन करून झालेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित एकदम सांगितलेलं आहे. हे पहा, तर इथे बाही जॉईन करण्याच्या आधी आपल्याला काय बघायचं आहे, हा आपला गळा एकदम व्यवस्थित आहे का ते सुद्धा इथे चेक करायचं असते. कधी कधी तिथे शोल्डर उतरून जाते बघा, हे सुद्धा आपल्याला एवढं चेक करायचं असतं. व्यवस्थित एकदम गळा आपला आलेला आहे का. नाहीतर गळा जर तुमचा व्यवस्थित इथे नसेल तर तुमचं शोल्डर उतरलं जातं. हे पहा अशा पद्धतीने ते चेक करावं लागतं. हा मापाचा ब्लाऊज आहे. कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप समजून सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे चेक करावं लागतं. इथे जॉईंट आहे बघा कटोरी, आणि हे आपलं शोल्डर जॉईंट आहे. आणि गळा काढताना नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आहे तेवढाच गळा तुमचा 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, कोणाचा 5.6 सुद्धा असतो, कोणाचा 6 सुद्धा असतो, त्यांनी तेवढाच गळा पुढच्या बाजूला घ्यायचा आहे. तो बरोबर एकदम होतो. तर हे पहा हे कटोरी जॉईंट आहे बघा इथे, आणि इथे शोल्डर. ते अशा पद्धतीने तुम्ही चेक करत जा. हे पहा एकदम बरोबर आहे. आणि इकडचं बाजूचं बघा तुम्ही एकदम बरोबर आलेलं आहे. हे तुम्ही कधी करायचं आहे, शोल्डर जोडताना सुद्धा आधी चेक करायचं आहे. आणि किती आपल्याला शिलाईमध्ये हे पकडायचं आहे हे सुद्धा आपल्याला जॉईंट बघायचं असतं. हे पहा वरच्या बाजूला आहे बघा अर्धा इंच गेलेलं. ते सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही बाही जॉईन करायचे सुद्धा आधी हे चेक करायचं असतं. नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता इथे आपण काय करूया, आणि एक राहिलं सांगायचं. हे पहा बाही जॉईन करण्याच्या आधी हे शोल्डरसुद्धा एकसारखं आहे का ते सुद्धा तुम्ही इथे चेक करायचं आहे. कधी कधी कमी जास्त होतं. हे पहा अशा पद्धतीने हे पहा एकावरती एक ठेवून घ्या. अशा पद्धतीने हे शोल्डरसुद्धा चेक करायचं आहे आपल्याला. एकसारखं दोन्हीसुद्धा हे आहे का. हे पहा अशा पद्धतीने नेहमी चेक करावं लागतं. कधी कधी एक बाजू आपली जास्त असते, तेवढीच थोडीशी एकदम नॉर्मल ती कट करावी लागते. काही प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर तुमची बाही जर जॉईन केली तुम्ही तर एक बाही थोडीशी मोठी आणि एक बाही थोडीशी छोटी अशा पद्धतीने तुमची होऊन जाते. त्यासाठी सर्वात आधी हा गळा चेक करा. नंतर शोल्डर जॉईन आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे का ते सुद्धा तुम्ही इथे चेक करायचं असतं. खूप महत्त्वाचे आहेत. आता आपण बाही जॉईन करून घेऊया. हे पहा ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे बघा. ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे. आम्ही तुम्हाला मार्किंगसुद्धा मगाशी करून दाखवलेलं आहे. हे अशा पद्धतीचं मार्किंग करून घ्या तुम्ही, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. मार्किंग करून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. हे अशा पद्धतीने ही पुढची बाजू पुढच्या बाजूलाच ठेवायची आहे.
आणि इथून मध्यावरती हे पा हे पाठीमागच्या बाजूला घ्या. हे आपण शोल्डर जॉईन केलेलं आहे बघा, हे अर्धा इंच ते पाठीमागच्या बाजूला घ्या अशा पद्धतीने. आणि नंतर आपल्याला बाही अशा पद्धतीने तिथे ठेवायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला हे शिलाईमध्ये पकडायचं आहे. तुम्हाला मगाशी पण सांगितलं. हे अशा पद्धतीने हे पकडायचं आहे आणि तिथूनच आपल्याला बाही जॉईन करायला सुरुवात करायची आहे. बाही जॉईन करताना कधी पण तुम्ही मध्यापासून सुरुवात करा. जरी इकडच्या बाजूला तुमची बाही शिल्लक राहिली तर राहू द्या, ती कट करून टाका. मध्य बरोबर मध्यावरती शोल्डरवरती आलेला पाहिजे, खांद्यावरती आपल्या, जेणेकरून ती बाही बसायला व्यवस्थित बसते. नाही तर नाही आला तर ती बाही तुमची फिरते बघा. कधी पण तुम्ही मध्यापासूनच बाही जॉईनला सुरुवात करा, नाही तर ती मध्य कुठेतरी आला ना पुढच्या बाजूला तुमचा मध्य किंवा मागच्या बाजूला गेला तर ती बाही फिरते बघा. त्यासाठी बाही नेहमी शोल्डरला आणि मध्यावरतीच आलेली पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे आपण बाही जॉईन करून घेऊया. हे पा अशा पद्धतीने मध्यावरती मी ठेवलेली आहे बघा. हे पा एकदम सावकाशमध्ये ओढायची सुद्धा नाही बाही. बाहीचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि प्रत्येक कटिंग करताना सुद्धा मी बाही तुम्हाला कशा पद्धतीने काढायची आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे, तुमच्या नक्की लक्षात आलेलं असेल. हे पा अशा पद्धतीने सावकाश एकदम बाही ओढायची नाही, ठेवत ठेवत आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. हे पा अशा पद्धतीने. इथे सुद्धा थोडीशी शिल्लक राहिली आहे. शिल्लक राहिली तरी राहू द्यात, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. शिल्लक राहिली तर एकदम थोडंसं आपलं हे शिल्लक राहतं. अशा पद्धतीने सरळ ते कट करून टाकायचं असतं एकदम नॉर्मलमध्ये. पण बाही तुम्ही मध्यापासूनच जोडायला सुरुवात करायचं. हे पा अशा पद्धतीने. आणि ओढायचं नाही. ओढल्यामुळे काय होतं, जर तुम्हाला बाही कमी पडत असेल तर तुम्ही ओढणार, जेणेकरून आपल्याला ही पुरली पाहिजे. तसं करू नका, कारण की मग इथे पूर्ण तुमच्या चुन्या थोड्याशा चुन्या पडत राहणार, तो ब्लाऊज दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसत नाही. याची सुद्धा आपण इथे काळजी घ्यायची. हे पा अशा पद्धतीने ही बाही सुद्धा आपण जॉईन करून घेतली. आता इकडची बाजू हे पा अशा पद्धतीने. आता इकडची बाजू आपण जॉईन करून घेऊया. एकदम सावकाशमध्ये जॉईन करत घ्यायचं आहे आपल्याला. हे पा इकडच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने. आता इथे पण बघा थोडंसं आपलं शिल्लक राहिलेलं आहे, राहू द्यात शिल्लक, काही प्रॉब्लेम येत नाही. हे पा एवढं ही कट करून टाका. थोडंसं राहिलं आहे ते कट करून टाकू शकतो आपण. तर इथे काय करायचं आहे, पुन्हा एकदा त्याच्यावरती, जेणेकरून बाही आपली पूर्ण पॅक होऊन जाईल. डबल शिलाई मारून घ्या. अर्धा इंच फक्त कंपल्सरी तुम्ही पकडा. कमी पकडलं तर फसकतं कपडा, कधी कधी फसकतं सुद्धा तो कपडा, लगेच निघून जातो पटकन. कधी कधी असं सुद्धा होतं. त्यासाठी तुम्ही अर्धा इंच कंपल्सरी शिलाईमध्ये पकडत जा. अशा पद्धतीने आपण एकदम एवढं तुम्ही शिलाईमध्ये नक्की पकडत जा, जेणेकरून तुम्हाला कोणताही कुठलाही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. एकदम बाही सुद्धा आपली हे पा बघू शकता एकदम व्यवस्थित आपली जॉईन करून झाली. हे पा अशा पद्धतीने. आता ती सुद्धा बाही तुम्हाला मी जॉईन करून दाखवते. हे पा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला. हे पा ही बाही आहे बघा. हे पा हे मार्किंग आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायचं आहे. पुढच्या बाजूला घ्यायचं आहे, अशीच ठेवायची. ही फक्त पाठीमागच्या साईडला जाऊन द्या, ह्या बाजूला घेऊ नका. हे अशा पद्धतीने बाही ठेवा. मध्यावरती बरोबर मध्य ठेवा. तिथून जॉईन करायला सुरुवात करा. अर्धा इंच पकडा शिलाईमध्ये. एकदम सावकाशमध्ये जोडायचे, ओढायचे सुद्धा नाहीये बाही. हे पा हे पा अशा पद्धतीने बाही काढली. झालेली आहे आपली जॉईंट. हे पा हे शिल्लक राहिलेला आपण कट करून टाकलं. हे पा एकदम व्यवस्थित आपली ही बाही जॉईन झाली. आता इकडची बाजू आपण जॉईन करून घेऊया. हे पा एकदम आता व्यवस्थित मध्ये आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे. हे पा बरोबर झालं व्यवस्थित आपली बाही जॉईन करून. आता ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं, हे पा एकदम व्यवस्थित बाही आपली जॉईन करून झाली. आता ह्याच्यावरती अजून एक आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बाही एकदम पॅक होऊन जाईल. अशा पद्धतीने
मी तुम्हाला 2 प्रकारे बाही काढायला शिकवलेले आहे बघा. मुंडा मोजून सुद्धा आपण बाही काढतो, ब्लाऊजचा मुंडा मोजून. आणि पेपर कटिंग वरती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण बाही काढायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपली बाही जॉईन झाली. दोन्ही सुद्धा बाजूच्या बाह्या जॉईन झाल्या. हे पहा, आता इथे काय करायचं आहे हे चेक करायचं असतं. हे पहा, कधी कधी शिवणकामामध्ये इथं सुद्धा आपल्याकडून कमी जास्त होतं कधी कधी. तर हे पहा, अशा पद्धतीने चेक करायचं आहे. हे पहा, हे शोल्डरला शोल्डर पकडायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा, बाहीला बाही अशा पद्धतीने पकडायची आहे. हे आपलं बरोबर आलेलं आहे का अशा पद्धतीने हे चेक करायचं असतं. जेणेकरून कधी कधी काय होतं, एक बाही इथे शिवणकामामध्ये कधी कधी जास्त होतं, माझ्याकडून सुद्धा कधी कधी होतं जास्त. तर मी लगेच अशा पद्धतीने हे चेक करत असते, जेणेकरून हा ब्लाऊज दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसला पाहिजे. आपली ती जबाबदारी असते. कस्टमरचे ब्लाऊज घेतो आपण, ती आपली जबाबदारी असते. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे चेक करत जा अशा पद्धतीने. आता फिटिंग करायच्या आधी काय बघायचं असतं आपल्याला. हे पहा, ही बाही आहे बघा, आपण जॉईन करून घेतलं. आपण हे सुद्धा व्यवस्थित चेक करून घेतलं, आपलं व्यवस्थित आहे का, आपलं व्यवस्थित आलेलं आहे. आणि जर वरती खाली झालं असेल तर तिथे आतल्या बाजूला तुम्ही काय करा, जर तुमची बाही कधी कधी कमी जास्त पण होतं तर लगेच तेवढीच मार्किंग करून तुम्ही अशा पद्धतीने ती शिलाई मारून घ्या. तुमच्या दोन्ही बाही किंवा शोल्डर दोन्ही एकसारखं होईल. नक्की लक्षात ठेवा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे बघा. हे पहा, फिटिंगच्या आधी हे चेक करावं लागतं आपल्याला, हे एकसारखं आहे का. इथे सुद्धा कधी कधी शिवणकामामध्ये कमी जास्त होतं, तिथे लगेच आपण जर कमी जास्त होत असेल थोडंसं एकदम नॉर्मल शिलाई मारून घ्यायची आहे. हा भाग सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, नाहीतर तुमची फिटिंग वरती खाली होते बघा इथं कधी कधी. हे पहा, ही बाही वरती बाही अशा पद्धतीने ठेवा, इथे सुद्धा व्यवस्थित ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हे पण अशा पद्धतीने इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायच्यात. इकडची सुद्धा बाजू मी तुम्हाला दाखवते, दोन्ही सुद्धा बाजू आपण चेक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपला ब्लाऊज बिघडायला नको, व्यवस्थित आला पाहिजे. हे अशा पद्धतीने हे चेक करत जा, व्यवस्थित आलेलं आहे. आता आपण इथे शिलाई करून घेऊया. हे असंच पकडायचं आहे, एकदम सावकाशमध्ये आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे इथे. नंतर पलटी करूया आपण, नंतर आपण त्याच्या आतल्या साईडने फिटिंग करूया. हे अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा हा धागा आहे तो कट करायला फक्त विसरत जाऊ नका अशा पद्धतीने. आणि आतल्या बाजूने आता हे शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, ते पूर्ण पॅक करून टाका थोडंसं नॉर्मल. पलटी करून इथे शिलाई देत जा. पलटी करून घेतल्याच्या नंतर आता कशी शिलाई दिली मी तशा पद्धतीने शिलाई घेत जा, कारण की तुम्हाला फिटिंग करताना इथं पटकन म्हणजे व्यवस्थित फिटिंग होते. त्यासाठी आधी एक शिलाई मारून घ्या, म्हणजे फिटिंग करताना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित फिटिंग करता येईल बघा. आता दुसरी सुद्धा बाजू अशाच पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायची असते. हे पहा, इकडची सुद्धा बाजू व्यवस्थित ठेवायचं आहे, बाहीवरती बाही अशा पद्धतीने. थोडंसं कट करा हे इथलं. आपण 2 इंच मार्जिन ठेवतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवतो. त्यासाठी ब्लाऊजसुद्धा तुम्हाला टाईट झाला तर उसवायला ते सोपं पडतं ह्यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने आता हे उलटं करून घ्या. त्या बाजूला केलं तशाच पद्धतीने आता इथे आपल्याला आतल्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. ते थोडंसं पॅक करून घ्या. अशा पद्धतीने आपली झाली इथे शिलाई मारून. आता आपण फिटिंगचे मार्किंग करून घेऊया. फिटिंग करताना सुद्धा तुम्ही जो तुमचा दंडघेर असेल, आणि फिटिंग करताना मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. हे पहा, आता आपण फिटिंग बघूया कशा पद्धतीने करायची आहे. हे पहा, सर्वात आधी आपण दंडघेर मोजून घेऊया, आपण मापाचा किती आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमचा दंडघेर मोजून घेत जा फिटिंग करताना, लक्षात ठेवा. हे पहा, किती आहे तेवढाच आपला इथे 5 असू द्यात, तुमचं 5.5 असू द्यात, 6 असू द्यात, जो दंडघेर असेल तो तुम्ही मार्किंग करून घ्या. हे पहा, इथे 5.5 दंडघेर आहे, 5.5 दंडघेर आहे, तोच मी इथे मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, 5.5 आहे, तोच मी इथे मार्किंग करून घेणार आहे दोन्ही सुद्धा बाजूंना 5.5 वरती. हे पहा, अशा पद्धतीने बाही फक्त व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायची आहे. गुढी सुद्धा इथे पडू देऊ नका दोन्ही सुद्धा बाजूंना.
हे पहा अशा पद्धतीने 5.5 वरती इथे मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे 5.5 वरती मार्किंग करून घेतलं मी. दोन्ही सुद्धा बाजूंना अशाच पद्धतीने 5.5 वरती मार्किंग करून घेते ह्या सुद्धा बाजूला. हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्या 5.5 वरती. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हा मुंडा मोजून मी कधीसुद्धा फिटिंग करते. आणि जर तुम्हाला कोणती सोपी पद्धत असेल तुमची, इथे छाती मोजून सुद्धा कोण कोण ब्लाऊजची चौथा भाग टाकतं, ते सुद्धा इथे पद्धत तुम्ही वापरू शकता. जी पद्धत तुम्हाला आवडेल ती पद्धत इथे तुम्ही वापरू शकता. हे पहा आता इथे आपली दंडगेर मार्किंग करून झालं. आता इथे बघूया आपण. हे पहा हा मुंडा मी मोजून घेत असते कधी पण फिटिंग करताना. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मी कशा पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजची मी फिटिंग करत असते. हे पहा कोणत्याही मापाचा ब्लाऊज आला ना माझ्याकडे तरी सुद्धा मी कस्टमरच्या ब्लाऊजची अशाच पद्धतीने फिटिंग करत असते. तुम्ही सुद्धा एकदा तरी करून बघा. कधीही तुम्ही इथे घडीसुद्धा तुमची कधी पडणार नाही आणि घडीसुद्धा थोडीशी नॉर्मलसुद्धा पडणार नाही. हे पहा अशा पद्धतीने फिटिंग करा तुम्ही. अशा पद्धतीने पकडा दोन्हीसुद्धा बाजूला समान. हे पहा अशा पद्धतीने इथे टेप ठेवा. आणि किती आहे आपला इथून इथपर्यंत शिलाई आहे बघा. इथे शिलाई आहे मुंड्याची, तिथं शिलाई आहे, वरून बाहीची शिलाई आलेली तिथपर्यंत आपल्याला हे पहा इथून शोल्डरपासून ते मुंड्यापर्यंत आपल्याला ते अंतर मोजून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा. आणि किती आहे 7 आहे बघा. तर मी ते 7 वरती मार्किंग करून घेणार आहे. जर तुमचं 7.5 असेल तर 7.5 वरती घ्या. कोणाकोणाचं 5.25 असतं, कोणाकोणाचं 7.5 असतं, कोणाचं 7.25 असतं. तशाच पद्धतीने तुम्ही जसं माप असेल ना तुमचं तशा पद्धतीने तुम्ही तिथे मार्किंग करून घ्या. हे पहा आता अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे ह्या. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंचं. आणि इथे टेप ठेवते मी शोल्डरला. हे पहा अशा पद्धतीने इथे 7 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवलेला आहे बघा. हे पहा इथे मी 7, हे पहा इथे 7 आहे त्याच्यावरती मी मार्किंग करून घेते. हे मार्किंग केल्यामुळे काय होतं फिटिंगसुद्धा एकदम सरळ येते आणि ब्लाऊजसुद्धा इथे तुम्हाला गुढीसुद्धा पडणार नाही. फक्त एकदा करून बघा. हे पहा अशा पद्धतीने इकडे सुद्धा बाजूला मी 7 वरती मार्किंग करून घेते. हे पहा फक्त गुढी पडू देऊ नका, व्यवस्थित पकडा. जास्त असं खेचू पण नका, एकदम सावकाशमध्ये आणि अलगदमध्ये एकदम असा ब्लाऊज ठेवा. हे पहा अशा पद्धतीने इथे 7 वरती. हे पहा बरोबर इथे 7 वरती अशा इथून घेतलेला आहे मी इकडची बाजू. इथे 7 आहे बघा आणि इथे अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेत आहे मी इथे 7 वरती. हे पहा इथे 7 वरती घेतलं. आता इथे मी काय करणार आहे ब्लाऊजची पूर्ण कंबर मोजून घेणार आहे आणि जेवढी शिल्लक राहते तेवढी आपण त्याचा चौथा भाग काढत असतो. हे पहा अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे बघा मापाचा आणि हा आपण शिलाई करतोय आहे तो ब्लाऊज. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. तुमची जेवढी कंबर असेल तेवढी अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने एकदम खेचायचं नाही, एकदम त्याच्याबरोबरच आपल्याला ठेवत घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे भरलं बघा. हे पहा इथे हा ब्लाऊज संपला मापाचा. तिथे काय करा हे पहा अशी खून करून ठेवा. तिथे एक थोडंसं मोठं मार्किंग करून घ्या खडूने, कारण की ब्लाऊज धुतल्यानंतर हे मार्किंग जातं. त्याच्यामुळे इथे मोठं मार्किंग केलं तरी सुद्धा चालतं. फक्त त्या कलरचं घ्या, दुसऱ्या कलरचं घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने हे झालं. आता ते अंतर आपलं किती आहे ते एकदा आपण चेक करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आपल्याला. किती राहिलं आहे आपलं. हे पहा आपलं राईट हे 5.5 राहिलेलं आहे बघा. हे पहा राईट अंतर हे 5.5 राहिलेलं आहे. तुमचं 5 असू द्यात, 6 असू द्यात, 4.5 असू द्यात, 4 असू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. त्याचा आपल्याला 4 भाग करावे लागतात. हे पहा आता हे किती आपलं राहिलं 5.5. तर हे टोक 5.5 वरती ठेवा. हे पहा हे टोक 5.5 कुठं आहे तिथं ठेवा. हे पहा मध्य काढायचं पण खूप सोपे आहे, चौथा भाग काढायचा पण खूप सोपं आहे. हे टोक 5.5 वरती ठेवा. अशा पद्धतीने आपले हे डबल झालं. हे पहा 5.5चं निम्म झालं हे म्हणजे 3.25. आता 3.25चं परत आपल्याला डबल करायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा किती झालं आपलं. हे पहा 1.5च्या आधीची एक रेष आहे बघा. 1.5च्या आधीची एक रेष ते आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. तेच 1.5च्या आधीची एक रेष इथे मार्किंग करून घेऊया आपण. हे पहा अशा पद्धतीने 1.5च्या आधीची एक रेष अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. मोठा करून दाखवते जेणेकरून तुम्हाला दिसेल. हे पहा इकडे सुद्धा बाजूचा अशाच पद्धतीने. फक्त हे शिलाई मारलं ना त्याच्या अलीकडे तिथूनच आपण तो मोजतो ब्लाऊज. एवढं फक्त लक्षात ठेवा. हे पहा इथे सुद्धा मी 1.5च्या आधीची एक रेष अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. हे पहा इथे सुद्धा मी घेतलं अशा पद्धतीने. आता इथे बघा हे पहा एकाला एक जॉईंट करून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. एकाला एक जॉईंट करून घेऊया आपण. हे पहा इथे आपण
बाहीचं मार्किंग करून घेतलं, इथे मुंड्याचं मार्किंग करून घेतलं आणि इथे कंबर फिटिंग मार्किंग करून घेतलं आपण. तर इथे आपण एकाला एक हे जॉईन करून घेऊया, किंवा तुम्ही इथे पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल, किंवा टेपचा वापर करा. अशा पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे पहा, आता हे मार्किंग ह्या मार्किंगला जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे मुंड्याचं मार्किंग कमरेच्या ह्या मार्किंगवर जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खूप सोपं आहे, तुम्हाला नक्की जमणार आणि तुम्ही नक्की करणार. हे पहा अशा पद्धतीने हे पहा एकदम आपली सरळ फिटिंग सुद्धा आली, कुठेही तिरपी सुद्धा आलेली नाहीये. तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी करून बघा. आणि हा मुंडा एकदम फिटिंगमध्ये बसायला व्यवस्थित बसतो. इथे अशा पद्धतीने फिटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला एक तिथे गुढी सुद्धा पडत नाहीये. हे पहा, आता इकडच्या बाजूत सुद्धा अशाच पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया. हे पहा, हे कमरेचं मार्किंग फिटिंगचं आणि हे आपण मुंडा मोजून घेतलेलं मार्किंग. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा, ह्या मार्किंगपर्यंत एक लाईन ओढून या. हे पहा अशा पद्धतीने. आता हे मुंड्याचं मार्किंग आणि बाहीचं मार्किंग आपण केलेलं त्याच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने खूप सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपली ही मार्किंग झाली. हे पहा हे सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित आलेलं आहे. आता आपण शिलाई मारू शकतो इथे. हे पहा दोन्ही सुद्धा बाजूंचं एकदम व्यवस्थित आलेलं आहे मार्किंग आपलं. आता इथे आपण शिलाई मारून घेऊया, एकदम त्याच्यावरतीच आपल्याला ही शिलाई मारायची आहे. इथे थोडंसं बंद करून घ्या, जेणेकरून तिथे आपल्याला निघायला नको. 2 वेळा शिलाई मारून घ्या, मशीन फिरून घ्या तिथं. आता एकदम सावकाशमध्ये हे पहा, हे अशा पद्धतीने करा खालच्या बाजूला. आणि कपडा सुद्धा व्यवस्थित पकडा हा खालच्या बाजूचा, जेणेकरून कधी कधी इकडच्या बाजूला घोडी पडते बघा. हे पहा अशा पद्धतीने घ्या, थोडासा असा प्लेन करतच आपल्याला यायचा आहे कपडा. अशा पद्धतीने थोडासा प्लेन करत अशा पद्धतीने. हे पहा एकदम सरळ मध्ये आपल्याला हे फिटिंग करत यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा खालच्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने पकडा. इथे एकदम पॅक करून टाका, जेणेकरून तिथे आपला धागा निघता कामा नये. अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपली ही एकदम सरळ मध्ये फिटिंग आली बघा. हे पहा इकडची सुद्धा बाजू बघा तुम्ही. आता ह्या बाजूची करून दाखवते मी तुम्हाला, आणि नंतर शेजारी थोड्याशा गॅप ठेवत आपल्याला टिपा टाकायच्यात. एकदम जवळ सुद्धा तुम्ही घेऊ नका, जेणेकरून तो उसवायला सुद्धा आपल्याला सोपं झालं पाहिजे. ब्लाऊज जरी टाईट झाला तरी. हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा एक शिलाई मारून घ्या, इथे पॅक करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एकदम हे खालचं सुद्धा चेक करत जा. हे पहा अशा पद्धतीने हे इकडच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, आणि ते पूर्ण बंद करून घ्या. इथे पूर्ण पॅक बंद करून घ्या. इथे थोडासा माझा धागा निघाला होता म्हणून मी पुन्हा एकदा त्याच्यावरती घेतलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडच्या सुद्धा बाजूचं एकदम व्यवस्थित आलं अशा पद्धतीने. आणि फिटिंग सुद्धा बघू शकता तुम्ही किती सरळ आलेले आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा तर इथे आपल्याला काय करायचं आहे. हे पहा एकदम जवळ तुम्ही शिलाई कधीच मारू नका. हे पहा इथे एक मारलेली आहे आपण, इथे एक घ्या आणि इथे एक घ्या. इथे तर आहेच आपली आधीची मारलेली एक, त्याच्या शेजारी एक घ्या आणि इथे एक घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला शिलाई मारायच्या लागतात. जास्त जवळ पण घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं पॅक करून घ्या तिथे. बंद करून घ्या खालच्या बाजूला, जेणेकरून तिथला आपला धागा सुद्धा निघला नाही पाहिजे. प्रत्येक शिलाई मारताना इथे बंद करून घ्या. जरी उसवायला आपला पडला तरी तिथे बंद करून घ्या खालच्या बाजूला. इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्या. 1-2 वेळा अशी मशीन थोडंसं शिलाई मारा. अशा पद्धतीने आता इकडे सुद्धा बाजूच्या अशाच पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्या पूर्ण.
थोडासा गॅप ठेवा तुम्ही शिलाई मारताना, जेणेकरून ते घुसवायला सुद्धा आपल्याला सोपं गेलं पाहिजे. टिपामध्ये टिपा कधीही घुसवू नका तुम्ही, असा थोडासा गॅप ठेवत शिलाई मारा. अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूची एकदम व्यवस्थित आपली फिटिंग झालेली आहे. ही सुद्धा बाजू बघा आणि ही सुद्धा बाजू बघा. आणि धागे जेवढे असतील ना ह्या बाजूला फक्त व्यवस्थित कट करा, कारण की काय होतं कधी कधी कात्रीला धार जास्त असली तर कपडा सुद्धा कट होऊ शकतो. त्याच्यामुळे सावकाश एकदम असे धागे कट करावे लागतात आपल्याला. आता हे पहा, हा ब्लाऊज आपण आता सुईचा करून घेऊया. एकदम आपली फिटिंग व्यवस्थित आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आलेली आहे. पहा अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनीमध्ये आलेले आहे बघा. इथे सुद्धा व्यवस्थित बघा तुम्ही, हे पहा. आणि आपली क्रॉसपट्टी पण तुम्ही बघा, हे पहा. अशा पद्धतीने मी काढायची कशी ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दरवेळेस सांगत असते. इथे माझी शिलाई नसते बघा, गेल्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आता इकडची सुद्धा बाजू बघू शकता तुम्ही. इकडची सुद्धा फिटिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे आपली. आणि क्रॉसपट्टी पण बघा, हे पा एकदम व्यवस्थित. पाठीच्या भागाला सुद्धा बघा कधी कमी जास्त पडलेलं नाही, ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला. हे पा इकडे सुद्धा बघा, हे पा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित तुम्हाला फिटिंगचं मी सांगितलं. हे पा किती व्यवस्थित आलेलं आहे आपलं. हे पा इकडची सुद्धा बाजू बघा तुम्ही. हे पा अशा पद्धतीने खूप व्यवस्थित आलेलं आहे. हे पा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपला हा ब्लाऊज तयार झाला पूर्ण. आणि बाही सुद्धा बघा तुम्ही खूप व्यवस्थित आलेली आहे. हे पा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आलेली आहे बाही सुद्धा आपली. हे पा इकडची सुद्धा पाठीच्या भागाची बघा, हे पा एकदम व्यवस्थित आलेली आहे. हे पा अशा पद्धतीने. हे पा इकडची पण बाजू बघा तुम्ही, एकदम बाही आपली व्यवस्थित जॉईन करून झालेली आहे. हे पा आपला पाठीचा भाग. अशा पद्धतीने फिटिंग तुम्ही नक्की करून बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये.